ओके सो गुड इव्हनिंग एव्हरीवन. काल आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन हा लेसन स्टार्ट केला होता. आगेच आपण क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 केलेलं होतं. त्यातलं स्टार्टिंगमध्ये आपण पाहिलं की बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला केव्हा यूज करायचा आहे. मीन्स लाईक एखादा एक्सपेरिमेंट जर का खूप वेळेस रिपीट होत असेल, नाही का, जसं की कॉईन लाईक 5 वेळेस टॉस करतो, बरोबर, किंवा कोणताही एक एक्सपेरिमेंट जो की ज्याचे की ट्रायल्स खूप जास्त आहेत. एखाद्या टार्गेटला आपण हिट करतोय मे बी 10 वेळेस किंवा 15 वेळेस. सो अशा केसेसमध्ये बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला हा युजफुल असतो. क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 मला एकदा कन्फर्म कराल का की कोणते क्वेश्चन्स केलेले आपण? क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 केला होता का आपण? येस स्टुडंट्स. सिद्धी, यूट्यूबवरती हा लेक्चर मिळून जाईल. हां, यूट्यूबवरती बहुतेक तो व्हिडिओ प्रोसेस होण्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला बहुतेक. मी चेक करतो आता. आजचा पण लेक्चर झाल्यानंतर ना मी थोडंसं ते चेक करून अपलोड करीन परत. ठीक आहे. ओके. चलो मुलांना 2 क्वेश्चन झालेले ना. तिसऱ्या क्वेश्चनवरती जाऊ का मग मी आता इथं? येस सर. ठीक आहे. चलो तर पार सी. पहिले तर ना हे थोडंसं दूर ठेवा. पहिले फॉर्म्युला पाहू आपण. प्रोबॅबिलिटी ऑफ आर सक्सेस काय सांगितलेलं? प्रोबॅबिलिटी ऑफ आर सक्सेस मीन्स एन ट्रायल्समधून आर वेळेस सक्सेस पाहिजे. सक्सेसचा प्रोबॅबिलिटी इज पी. रेस्ट टू पॉवर हा आर कॉपी करायचा डायरेक्टली. फेल्युअरचा प्रोबॅबिलिटी इज क्यू. रेस्ट टू पॉवर या दोघांचा डिफरन्स एन मायनस ऑफ आर. हे असं लिहायचं असतं इथं, नाही का? येस येस दीक्षा, कालचा लेक्चर रेकॉर्ड केला होता, यूट्यूबवरती टाकला पण आहे, पण बहुतेक प्रोसेस नाही झाला तो व्यवस्थित, म्हणून तुम्हाला तो प्लेलिस्टमध्ये दिसत नाही. बहुतेक दिसतोय बट डिलीटेड दिसतोय आय गेस. असं काहीतरी आहे सीन. मी चेक करतो परत. चलो क्वेश्चन नंबर 3 पहा मुलांना. सी क्वेश्चन नंबर 3. देर आर 5% डिफेक्टिव्ह आयटम्स इन अ लार्ज बल्क ऑफ आयटम्स. सांगा बरं, डिफेक्टिव्ह आयटम असण्याची प्रोबॅबिलिटी काय? ओके, देर आर 5% डिफेक्टिव्ह आयटम्स इन अ लार्ज बल्क ऑफ आयटम्स. सो प्रोबॅबिलिटी ऑफ डिफेक्टिव्ह इज ॲक्च्युली 5%. म्हणजे काय? 5% म्हणजे काय रे बाबा? डिवाइड बाय 100, बरोबर की नाही? पर्सेंट मीन्स डिवाइड बाय 100. सो प्रोबॅबिलिटी ऑफ डिफेक्टिव्ह इज ॲक्च्युली 1 डिवाइड बाय 20. नाही काय, 5 1 5 20 कराल तर लाईक 1/20 होऊनच जातो तो असंही. ठीक आहे, पुढे आता डिफेक्टिव्हची प्रोबॅबिलिटी 1/20 असेल तर प्रोबॅबिलिटी ऑफ नॉट डिफेक्टिव्ह, नाही का, हा 19/20 असणार आहे. कारण की 20 मधून 1 जर डिफेक्टिव्ह असेल तर 20 मधून 19 चांगले असतात, सरळ सरळ. क्वेश्चन काय पहा. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट सॅम्पल ऑफ 10 आयटम्स विल इन्क्लूड नॉट मोर दॅन 1 डिफेक्टिव्ह? सी काय क्वेश्चन. So what is the probability that sample of 10 items will include not more than one defective? Probability of not more than one defective. हे सांगा रे, नॉट मोर दॅन वन डिफेक्टिव्ह म्हणजे काय? एक पेक्षा जास्त डिफेक्टिव्ह नकोय. म्हणजे 0 डिफेक्टिव्ह चालतं, ऑर मीन्स ॲडिशन. एक डिफेक्टिव्ह पण चालतं. नॉट मोर दॅन वन डिफेक्टिव्ह म्हणजे एक पेक्षा जास्त डिफेक्टिव्ह नाही चालत. म्हणजे 2 3 4 5 डिफेक्टिव्ह नाही चालत. सो 0 डिफेक्टिव्ह पण चालतात आणि एक डिफेक्टिव्ह पण चालतो. आता सांगा बरं, 0 डिफेक्टिव्हची प्रोबॅबिलिटी 10 मधून 0 डिफेक्टिव्ह पाहिजे. डिफेक्टिव्ह असण्याची प्रोबॅबिलिटी इज 1/20. रेस्ट टू पॉवर हे ॲज इट इज कॉपी करायचं असं. डिफेक्टिव्ह नसण्याची प्रोबॅबिलिटी रेस्ट टू पॉवर या दोघांचा डिफरन्स लिहायचा असतो, बरोबर ना? प्लस प्लसला प्लस. प्रोबॅबिलिटी ऑफ 1 डिफेक्टिव्ह मुलांनो, 10 मधून 1 डिफेक्टिव्ह. डिफेक्टिव्ह असण्याची प्रोबॅबिलिटी रेस्ट टू पॉवर इथे 1 करा, आणि डिफेक्टिव्ह नसण्याची प्रोबॅबिलिटी रेस्ट टू पॉवर या दोघांचा जो डिफरन्स आहे 9, तो तुम्ही लिहून टाका सरळ सरळ. समजलं? तर हा आपला आन्सर आहे. आता याच्यामध्ये पण इव्हन कॉमन वगैरे करून तुम्ही याला सिम्प्लिफाय करू शकता. 10C0 इज ॲक्च्युली 10 फॅक्टोरियल डिवाइड बाय दोघांचा डिफरन्स दॅट इज 10 फॅक्टोरियल इंटू दिस 0 फॅक्टोरियल. एनिथिंग रेस टू 0 हा 1 असतो.
सो इथे इतकंच राहणार आहे पहा. 19 डिवाइड बाय 20 रेस टू पॉवर 10 करतो मी इथं. प्लसला प्लस 10c1 मीन्स 10 फॅक्टोरियल डिवाइड बाय दोघांचा डिफरन्स दॅट इज 9 फॅक्टोरियल इंटू दिस 1 फॅक्टोरियल. ओके, सो इथे काय बनणार 1 डिवाइड बाय 20 इंटू 19 बाय 20 19 बाय 20 रेस टू पॉवर 19 पहा ना रेस टू पॉवर 9. हा आपला आन्सर आहे. आता याच्यामध्ये पहा 10 फॅक्टोरियल कॅन्सल 0 फॅक्टोरियल 1 असतो म्हणजे इथे फक्त 19 डिवाइड बाय 20 रेस टू पॉवर 10 राहिलेला आहे. ओके फाईन. प्लस पहा प्लसला प्लस 10 फॅक्टोरियलला इथला 10 फॅक्टोरियलला आपण 10 इंटू 9 फॅक्टोरियल लिहू शकतो. तो 9 फॅक्टोरियल कॅन्सल. सो 10 बाय 20 इथं 10 डिवाइड बाय 20 आहे आणि पुढे 19 बाय 20 रेस टू पॉवर 9 आहे. इथे पण 19 बाय 20 रेस टू 10 आहे ना, त्याला मी स्प्लिट करू शकतो. लाईक 19 बाय 20 रेस टू 1 अँड 19 बाय 20 रेस टू 9 करू शकतो नाही का. प्लस हा जो आहे 10 डिवाइड बाय 20 इंटू 19 बाय 20 रेस टू 9. पहा 19 बाय 20 रेस टू 9 19 बाय 20 रेस टू 9 कॉमन होऊ शकतो. सो 19 बाय 20 रेस टू 9 कॉमन करू शकता आणि ब्रॅकेटमध्ये 19 बाय 20 ओके प्लस दिस 10 बाय 20 नाही का. म्हणजे हे 29 बाय 20 असं असं इथे मल्टिप्लाय करून लिहू शकता. तर हा आपला आन्सर असेल. काही समजलं का रे? कालचाच कॉन्सेप्ट आहे परत. लेक्चर नंतर व्यवस्थित लिहून घ्याल. पहा क्वेश्चन नंबर 4 करतो. 4ला थोडंसं टाइम लावूया. कालचा आर्टिकल तरी रिवाइज करून आला ना तुम्ही. काय होता आर्टिकल कालचा आपला की जर का एन ट्रायल्स असतील नाही का, म्हणजे एन टाइम्स जर का कोणता इव्हेंट करत असू, जसं की इथे एन काय होता माहिती का 10 होता इन अ सॅम्पल ऑफ 10 आयटम्स म्हणजे 10 आयटम्समधून. बरोबर एन ट्रायल्स असतील आणि त्या एन ट्रायल्समध्ये जर का आर सक्सेस पाहिजे असेल तुम्हाला, म्हणजे समजा 10 मधून 4 वेळेस हेड पाहिजे म्हणजे आर 4 बरोबर. अशा केसमध्ये प्रोबेबिलिटी ऑफ आर सक्सेस इज एन सी आर. प्रोबेबिलिटी ऑफ आर सक्सेसचा प्रोबेबिलिटी रेस टू हा कॉपी करायचा असतो आणि फेल्युअरचा प्रोबेबिलिटी रेस टू आर दोघांचा डिफरन्स हा फॉर्म्युला असतो. आणि या फॉर्म्युलाच्या बेसिसवरच आपण क्वेश्चन करतो. आता इथं क्वेश्चन नंबर 4 पहा. 5 कार्ड्स आर ड्रॉन सक्सेसिव्हली विथ रिप्लेसमेंट. 5 कार्ड काढतोय आपण. किती कार्ड काढतोय 5 फ्रॉम वेल शफल्ड पॅक ऑफ डेक ऑफ 52 कार्ड्स. 52 कार्डमधून 52 कार्ड्समधून 5 कार्ड्स काढतोय. 5 कार्ड्स आपण ड्रॉ करतोय. फाइंड प्रोबेबिलिटी दॅट ऑल 5 कार्ड्स आर स्पेड. सर्व 5च्या 5ही कार्ड स्पेड आहेत म्हणा, त्याची प्रोबेबिलिटी विचारतात. टेल मी पहिले तर तुम्ही मला हे सांगा फक्त प्रोबेबिलिटी ऑफ स्पेड इज व्हॉट. एखादा कार्ड काढला आणि तो स्पेड निघण्याचा प्रोबेबिलिटी किती असतो. पहा क्वेश्चन पहा. फाइंड 5 कार्ड्स आर ड्रॉन सक्सेसिव्हली विथ रिप्लेसमेंट फ्रॉम वेल शफल डेक ऑफ 52 कार्ड्स. म्हणजे 52 कार्ड म्हणून 5 कार्ड काढलेलं आहे विथ रिप्लेसमेंट आहे. बरं हे लक्षात ठेवाल विथ रिप्लेसमेंट. फाइंड प्रोबेबिलिटी दॅट ऑल 5 कार्ड्स आर स्पेड. पहिले तर मला तुम्ही हे सांगा स्पेडची प्रोबेबिलिटी 13 स्पेड असतात डिवाइड बाय टोटल 52 असतात नाही का, म्हणजे 1 डिवाइड बाय 4. म्हणजे सिंगल ट्रायलमध्ये स्पेड निघण्याची प्रोबेबिलिटी ही 1 डिवाइड बाय 4 आहे. आता सबटाईप नंबर 1 मध्ये तुमचा डिमांड काय आहे ऑल 5 आर स्पेड. म्हणजे 5च्या 5ही स्पेड आले पाहिजे नाही का. 5 वेळेस कार्ड काढताय ना तुम्ही त्यातले 5ही स्पेडच आले पाहिजे. स्पेड असण्याची प्रोबेबिलिटी 1 बाय 4 रेस टू हे सेम कॉपी. स्पेड नसण्याची प्रोबेबिलिटी इज 3 बाय 4 रेस टू या दोघांचा डिफरन्स दॅट इज 0. हा आन्सर आहे. आता हे कॅल्क्युलेशन करून जो येईल तो येईल. सेकंड सबटाईप ओनली 3 आर स्पेड म्हणजे काय 5 मधून 3 स्पेड आहेत. स्पेड असण्याची प्रोबेबिलिटी 1 बाय 4 रेस टू हे 3 आणि स्पेड नसण्याचं प्रोबेबिलिटी 3 बाय 4 रेस टू या दोघांचा डिफरन्स दॅट इज 2. हे कॅल्क्युलेशन करा काय. अँड थर्ड सबटाईप नन इज स्पेड म्हणजे एक पण स्पेड नाहीये. म्हणजे 5 मधून 0 स्पेड आहेत. एक पण स्पेड नाही याचा अर्थ 0 स्पेड आहेत. 5 मधून 0 स्पेड. स्पेडची प्रोबेबिलिटी 1 बाय 4 रेस टू दिस 0. स्पेड नसण्याची प्रोबेबिलिटी 3 बाय 4 रेस टू या दोघांचा डिफरन्स दॅट इज इक्वल टू 5. तर मुलांना हे आन्सर्स आहेत आपले तीनही सबटाईपचे.
यामध्ये मी तुम्हाला हे पण सांगतो की इथे विथ रिप्लेसमेंट आहे याचं मिनिंग काय. विदाऊट रिप्लेसमेंट असलं असतं तर काय झालं असतं. आता तुम्हाला हे समजतं का की लाईक विदाऊट रिप्लेसमेंट याचा अर्थ काय की एक कार्ड काढायचा 52 कार्डमधून एक कार्ड काढायचा, बरोबर, तो परत वापस नाही ठेवायचा. विथ रिप्लेसमेंट म्हणजे परत तो वापस ठेवला, मग परत दुसरा कार्ड काढला, परत तो वापस ठेवला, परत तिसरा कार्ड काढला. समजा विदाऊट रिप्लेसमेंट असलं असतं, विदाऊट रिप्लेसमेंट याचा अर्थ एकदाच हात घालून लाईक सर्व कार्ड्स काढतो आपण, नाही का. मग त्या केसमध्ये कॉम्बिनेशन वापरायचं असतं. मी तुम्हाला सांगतो, जर का हाच सम विदाऊट रिप्लेसमेंट असला असता ना तर फर्स्ट सबटाईपचा आन्सर काय बनलं असं सांगतो मी तुम्हाला. प्रोबेबिलिटी म्हणजे फेवरेबल वेज बाय टोटल वेज, हे तर सर्वांना माहिती, बरोबर. आता फेवरेबल म्हणजे काय पहा बरं. ऑल 5 आर स्पेड म्हणतात ना, म्हणजे 13 स्पेडमधून 5 स्पेड घ्या. टोटल वेज किती होते, 5 कार्ड काढण्याची टोटल वेज 52 कार्ड्समधून 5 कार्ड घ्या, सिम्पल. हा आन्सर असला असता विदाऊट रिप्लेसमेंटला. हे आपण 11च्या प्रोबेबिलिटीमध्ये केलेलं आहे. सेकंड सबटाईप चेक करा. ओनली 3 आर स्पेड. ओनली 3 आर स्पेड याचा अर्थ काय, 13 स्पेडमधून 3 स्पेड काढा आणि राहिलेल्या 39 कार्ड्समधून राहिलेले 2 कार्ड्स काढा. अँड आहे म्हणजे इथे इंटू आहे. अँड टोटल नंबर ऑफ वेज आर 52C5. 52 कार्डमधून 5 कार्ड कोणतेही काढून टाका तुम्ही, बरोबर. तुम्हाला हे समजतं का की हे कॉम्बिनेशन येथे खालती. ज्यावेळेस आपण एकदाच लाईक सर्व सिलेक्ट करत असतो ना, म्हणजे विदाऊट रिप्लेसमेंट असतं, त्या केसमध्ये हा कॉम्बिनेशन असा वापरायचा असतो. यातला थर्ड सबटाईप जरी पाहाल ना तुम्ही, नन इज स्पेड म्हणजे एक पण स्पेड नाहीये, म्हणजे 39 स्पेडचे 13 सोडा, राहिलेल्या 39 मधून लाईक 5 सिलेक्ट करतात तुम्ही. अँड टोटल वेज आर 52C5. विदाऊट रिप्लेसमेंट असेल तर हे, अँड विथ रिप्लेसमेंट असेल तर हे, असं सोल्युशन आहे. तुमच्या माहितीच तर हा बायनोमियलचा जो फॉर्म्युला आहे आपला, ओके, हा जो बायनोमियलचा फॉर्म्युला आहे, तर हा फॉर्म्युला तेव्हाच ॲप्लिकेबल असतो जेव्हा हर एक ट्रायलमध्ये सक्सेसचा जो प्रोबेबिलिटी आहे तर तो फिक्स म्हणजे मेंटेन राहायला पाहिजे. म्हणजे मी काय म्हणतोय पहा, जसं की समजा लाईक 10 वेळेस कॉईन टॉस केला, बरोबर. चलो पहिल्यांदा कॉईन टॉस केला, सांगा हेड पडण्याची प्रोबेबिलिटी हाफ. समजा आपला डिमांड आहे की 10 वेळेस कॉईन टॉस केला आणि 10 मधून लाईक व्हॉट इज प्रोबेबिलिटी ऑफ गेटिंग 4 हेड. 10 वेळेस कॉईन टॉस केला आणि 4 हेड पडण्याची प्रोबेबिलिटी, समजा असा आपला क्वेश्चन आहे. मी काय म्हणतोय की बायनोमियलचा फॉर्म्युला तेव्हा अप्लाय करायचा जेव्हा हर एक ट्रायलमध्ये सक्सेसची प्रोबेबिलिटी सेम मेंटेन राहील. म्हणजे आता पहिल्यांदा कॉईन टॉस केला, सांगा हेड पडण्याची प्रोबेबिलिटी किती असते, हाफ. समजा परत एकदा कॉईन टॉस केला तरी पण हेड पडण्याची प्रोबेबिलिटी हाफच असते. तिसऱ्यांदा कॉईन टॉस केला तरी पण हेड पडण्याची प्रोबेबिलिटी हाफच असते. म्हणजे आपला सक्सेस जो आहे ना हेड पडणे, त्याची प्रोबेबिलिटी ही हर एक ट्रायलला ती बरकरार राहते, हाफ 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 हाफ, चेंज नाही होत. तसं असेल तरच बायनोमियलचा फॉर्म्युला ऍप्लिकेबल असतो. पहा, जर का समजा विथ रिप्लेसमेंट असलं, लाईक विथ रिप्लेसमेंट आहे नाही का, आणि टोटल 52 कार्ड्स आहेत, फाईन प्रोबेबिलिटी ऑफ ऑल 5 कार्ड्स आर स्पेड असं म्हणतात ना ते. मला सांगा प्रोबेबिलिटी ऑफ स्पेड म्हणजे काय. स्पेड निघण्याची प्रोबेबिलिटी नाही का, पहिल्यांदा एक कार्ड काढला तर स्पेड निघण्याची प्रोबेबिलिटी 13 स्पेड डिवाइड बाय टोटल 52, दॅट मीन्स आन्सर शुड बी 1/4. मान्य. पण समजा जर का कार्ड लाईक वापस ठेवलाच नाही तर दुसऱ्या अटेम्प्टला स्पेड निघण्याची जी प्रोबेबिलिटी आहे ना तर ती 12 डिवाइड बाय 51 बनते, कारण की 12 स्पेडच राहिले आणि टोटल 51 कार्ड्सच राहिले आता, कारण की वापस ठेवलाच नाही आपण. मग सांगा बरं, हर एक ट्रायलमध्ये लाईक सक्सेसचा प्रोबेबिलिटी, आता या केसमध्ये सक्सेस म्हणजे स्पेड निघणं, त्याचा प्रोबेबिलिटी सेम राहिलाय का, नाही. तो सेम राहत असेल तरच बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला ऍप्लिकेबल आहे, बरोबर की नाही. सो म्हणून विथ रिप्लेसमेंट ज्यावेळेस येतं, विथ रिप्लेसमेंट म्हणजे पहिला कार्ड काढला, स्पेड निघण्याचं 1/4 प्रोबेबिलिटी आहे, मग तो परत वापस ठेवला, मग परत आता 13 स्पेड आहेत, टोटल 52 कार्ड आहेत, मग परत स्पेड निघण्याचं प्रोबेबिलिटी 1/4. सो हे मेंटेन राहतं, म्हणजे हर एक ट्रायलला स्पेड निघण्याचा प्रोबेबिलिटी हा 1/4 हा असा लाईक मेंटेन राहतो. म्हणून बायनॉमियल ऍप्लिकेबल आहे विथ रिप्लेसमेंटला.
आणि विदाऊट रिप्लेसमेंटला तो ॲप्लिकेबल नाही आहे. विदाऊट रिप्लेसमेंट कसं करायचं हे मी दाखवलं तुम्हाला आत्ता. तसं लेसन थोडंसं हेवी जात असेल आता असं वाटतं मला. येस स्टुडंट्स, काही समजत आहे का? Yes, sir. तुमच्यामधल्या किती मुलांनी तो डेरिव्हेशन पाहिलाय बायनोमियलचा? सहज विचारता. काल एक व्हिडिओ सजेस्ट केला होता ना, तो फॉर्म्युला कसा आला हे कोणी पाहिलंय का? सर ते 2 हेड्स आणि म्हणजे कॉइन टॉस केल्यावर म्हणजे काही पाहिलं का ते? येस सर पाहिलं. ओके. येस स्वरांगी, थोडंसं डिफिकल्ट बहुतेक. नॉर्मली आता हा लेसन सर्वांनाच डिफिकल्ट जातोय थोडंसं असं वाटतं मला, कारण की ऑफलाईनमध्ये पण LPP नंतर हा सुरू केला ना आता, तर थोडंसं चेहरे बदलत आहेत आता मुलांचे. खेर काही क्वेश्चन करूया आपण आणखी, सो समजेल थांबा जरा. आता हा पहा बरं क्वेश्चन. हे बघा, प्रोबॅबिलिटी दॅट बल्ब प्रोड्यूस बाय फॅक्टरी विल फ्यूज आफ्टर 150 days ऑफ यूज इज 0.05. तो बल्ब फ्यूज होण्याचा प्रोबॅबिलिटी इज 0.05, म्हणजे 150 daysच्या यूज नंतर फ्यूज होण्याचा प्रोबॅबिलिटी. फ्यूज मीन्स बेसिकली तो खराब होतोय बहुतेक. सो प्रोबॅबिलिटी दॅट बल्ब विल फ्यूज, ओके, आफ्टर 150 days is 0.05. ओके, तुम्ही बघा सरळ 150 दिवसांच्या यूज नंतर फ्यूज होण्याचा प्रोबॅबिलिटी इज 0.05. सबटाईप नंबर 1 काय म्हणताय? फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट आउट ऑफ 5 सच बल्ब्स नन विल फ्यूज आफ्टर 150 days. हे पहा, 5 मधून कोणीच फ्यूज नाही होणार म्हणजे काय? 5 मधून 0 फ्यूज होत आहेत. नन विल फ्यूज याचा अर्थ काय? की 5 मधून 0 फ्यूज होत आहेत. 0 फ्यूज याचा अर्थ नन विल फ्यूज. सो 5 मधून 0 फ्यूज होतात, त्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला शोधायची. सो 5C0 फ्यूज होण्याची प्रोबॅबिलिटी 0.05 रेस टू हा 0 करतो आपण. फ्यूज न होण्याचा प्रोबॅबिलिटी इज 0.95 रेस टू या दोघांचा डिफरन्स दॅट इज इक्वल टू 5. तुम्हाला समजलं ना? फ्यूज होण्याचं प्रोबॅबिलिटी जर का 0.05 असेल तर प्रोबॅबिलिटी ऑफ तो फ्यूज न होण्याचा प्रोबॅबिलिटी हा 0.95 असेल, बिकॉज या दोघांचा ॲडिशन 1 असला पाहिजे. एक तर फ्यूज होईल नाही तर फ्यूज नाही होणार. या व्यतिरिक्त आणखीन काय होणार? सो म्हणून या दोघांचा प्रोबॅबिलिटीचा ॲडिशन शुड बी 1. सो हा 0.05 असेल तर हा 0.95 पाहिजे. सो हा जो फर्स्ट सबटाईप आहे त्याचा आन्सर हा आहे मुलांना. एनिथिंग रेस टू 0 हा 1 असतो. 5C0 इज 5 फॅक्टोरियल डिवाइड बाय दोघांचा डिफरन्स दॅट इज 5 फॅक्टोरियल into the 0 factorial into anything raised to 0 is 1. So answer should be 95 divided by 100 raised to power 5 आहे पहा, raised to power 5 आणि हा 95 by 100. 5 factorial cancel. So हाच तुमचा आन्सर आहे. यातला जो सेकंड सबटाईप आहे ना, त्यामध्ये ते म्हणतात की नॉट मोर दॅन 1 विल फ्यूज. नॉट मोर दॅन 1 विल फ्यूज म्हणजे काय? एक पेक्षा जास्त फ्यूज नाही होणार. म्हणजे किती फ्यूज होणार? 0 फ्यूज होणार, ऑर मिस ॲडिशन, ऑर 1 फ्यूज होणार. नॉट मोर दॅन 1 विल फ्यूज म्हणजे एक पेक्षा जास्त फ्यूज नाही होणार, म्हणजे 0 फ्यूज होणार आणि 1 फ्यूज होणार. आता 0 फ्यूज होण्याची प्रोबॅबिलिटी बहुतेक आत्ताच काढली आपण, ऑर मिस ॲडिशन. 1 विल फ्यूज म्हणजे 5 मधून 1 फ्यूज होईल. फ्यूज होण्याचा प्रोबॅबिलिटी 0.05 रेस्ट पॉवर हा 1 कॉपी मारतोय, आणि फ्यूज न होण्याचा प्रोबॅबिलिटी 0.95 रेस्ट पॉवर या दोघांचा डिफरन्स दॅट इज 4 असं मी इथे लिहितोय. ठीक आहे, पहा समजलं का? आता काय नाही, यालाच तुम्हाला सिम्प्लिफाय करायचं फक्त. हाच आपला आन्सर. सो इथे 95 डिवाइड बाय 100 रेस्ट टू पॉवर 5 लिहितो मी इथे, प्लस
5c1 हा 5 असतो. तुम्ही कॅल्क्युलेशन करून पहा. 5c1 मीन्स 5 फॅक्टोरियल डिवाइड बाय दोघांचा डिफरन्स दॅट इज 4 फॅक्टोरियल इंटू दिस 1 फॅक्टोरियल. आता पहा वरचा 5 फॅक्टोरियल जो आहे ना त्याला मी 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 लिहितो. 4 3 2 1 इज 4 फॅक्टोरियल आणि जो की कॅन्सल होतो असा. म्हणजे वरती फक्त 5च राहणार ना. हे पहा वरती फक्त 5च राहिलं. आता याला मी 5 डिवाइड बाय 100 लिहितो हवं तर, ठीक आहे. आणि याला मी 95 डिवाइड बाय 100 लिहितो, बट रेज टू पॉवर 4 आहे इथे, नाही का. क्लिअर सर्वांना. हे पहा 95 बाय 100 रेज टू 4 आणि इथे पण 95 बाय 100 रेज टू 4 आहेच. 95 बाय 100 रेज टू 4 कॉमन केलं तर इथे एक 95 बाय 100 एक्स्ट्रा आहे, बरोबर, प्लस आणि इथे 25 बाय 100 आहे पुढे, नाही का. 25 बाय 100 मग करा हे काय बनतं पहा बरं. 120 बाय 100 बनतं. मग ते थोडं 0 0 कॅन्सल करून लिहू शकता हे लास्ट स्टेप तुम्ही असं. थर्ड सबटाईप पहा. थर्ड सबटाईपमध्ये काय म्हणताय, मोर दॅन वन विल फ्यूज म्हणे. मोर दॅन वन विल फ्यूज म्हणतात. आता मोर दॅन वन विल फ्यूज म्हणजे काय, 2 फ्यूज होतील ऑर मिस ॲडिशन, 3 फ्यूज होतील ऑर मिस अगेन ॲडिशन, 4 फ्यूज होतील ऑर मिस अगेन ॲडिशन, 5 फ्यूज होतील, बरोबर ना. आता हे तसं लेंदी जातं बरं. आता थोडंसं लिहून दाखवतो मी तुम्हाला, बट मी तुम्हाला एक दुसरा पण वे सांगतो. सी, मोर दॅन वन विल फ्यूज याचा अर्थ एकपेक्षा जास्त फ्यूज होतील, म्हणजे 2 फ्यूज होतील, 3 फ्यूज होतील, 4 फ्यूज होतील किंवा 5 फ्यूज होतील. चलो 2 फ्यूज होण्याची प्रोबॅबिलिटी, 5 मधून 2 फ्यूज झाले पाहिजे. फ्यूज होण्याची प्रोबॅबिलिटी तुम्हाला माहिती 0.05. मी त्याला 5 बाय 100 लिहू शकतो. 5 बाय 100लाच तुम्ही हवं तर 1 डिवाइड बाय 20 लिहू शकतो. रेस टू हा कॉपी करतो 2. मग फ्यूज न होण्याचा प्रोबॅबिलिटी हा 19 डिवाइड बाय 20 बनतो. रेस टू वाले दोघांचा डिफरन्स 3 प्लस 3 फ्यूज होण्याचा प्रोबॅबिलिटी, म्हणजे 5 मधून 3 फ्यूज झाले पाहिजे. फ्यूज होण्याचा प्रोबॅबिलिटी 1 बाय 20 रेस टू पॉवर दिस 3. फ्यूज न होण्याचा प्रोबॅबिलिटी 90 बाय 20 रेस टू या दोघांचा डिफरन्स दॅट इज इक्वल टू 2 प्लस 5 मधून 4 फ्यूज झाल्याची प्रोबॅबिलिटी. सो 5 मधून 4 फ्यूज झाले पाहिजे. फ्यूज होण्याचा प्रोबॅबिलिटी 1 बाय 20 रेस टू पॉवर दिस 4. फ्यूज न होण्याचा प्रोबॅबिलिटी 19 बाय 20 रेस टू पॉवर या दोघांचा डिफरन्स दॅट इज इक्वल टू 1 प्लस 5 मध्ये 5ही फ्यूज झाले पाहिजे, नाही का. सो 5 मध्ये 5ही फ्यूज झाले पाहिजे, त्याची प्रोबॅबिलिटी इज 1 डिवाइड बाय 20 रेस टू पॉवर दिस 5 आणि फ्यूज न होण्याचा प्रोबॅबिलिटी 19 बाय 20 रेस टू पॉवर या दोघांचा डिफरन्स दॅट इज इक्वल टू 0. आता प्रत्येकाचं कॅल्क्युलेशन करायचं आणि ऍड करायचं. पण यापेक्षा पण एक बेटर सोल्युशन मी तुम्हाला सांगतो. काय सोल्युशन आहे माहिती का. हे बघ 5 बल्ब्स आहेत, तर 5 बल्ब मधून एक तर 0 फ्यूज होतील किंवा 1 फ्यूज होईल किंवा 2 फ्यूज होतील किंवा 3 फ्यूज होतील किंवा 4 फ्यूज होतील किंवा 5 फ्यूज होतील. या व्यतिरिक्त आणखीन काय पॉसिबल आहे, काहीच पॉसिबल नाही. हे बघ 5 बल्ब मधून एक तर 0 फ्यूज, नाही तर 1 फ्यूज, नाही तर 2 फ्यूज, नाही तर 3 फ्यूज, नाही तर 4 फ्यूज, नाही तर 5 फ्यूज. या सर्व प्रोबॅबिलिटीचं ॲडिशन हा मुलांना 1 असला पाहिजे. किती असला पाहिजे, 1 असला पाहिजे. तुम्हाला याची ॲडिशन शोधायची ना. मग मी असं नाही लिहू शकता की याची ॲडिशन म्हणजे 1 मायनस ऑफ, हे दोघे तिकडे जाऊन मायनस होतात, 1 मायनस ऑफ 0 फ्यूज आणि 1 फ्यूज. मला वाटतं 0 फ्यूज आणि 1 फ्यूज म्हणजे काय, नॉट मोर दॅन 1 फ्यूज. नॉट मोर दॅन 1 फ्यूज म्हणजे एकपेक्षा जास्त फ्यूज नाही, म्हणजे 0 फ्यूज किंवा 1 फ्यूज. हे तर ऑलरेडी बहुतेक आपण शोधलं होतं. ती व्हॅल्यू इथे टाकून द्यायची. सो 1 मायनस तो कराल ना तर आन्सर मिळून जाईल तुम्हाला. Yes, students. आय होप तुम्हाला हे क्लिअर आहे. आणि त्यातला लास्टचा जो सबटाईप आहे ना, ॲटलिस्ट वन विल फ्यूज. हे पहा एक तर 0 फ्यूज होतील 5 मधले, नाहीतर 1 फ्यूज होईल, और 2 फ्यूज होतील, नाहीतर 3 फ्यूज होतील, नाहीतर 4 फ्यूज होतील, नाहीतर 5 फ्यूज होतील.
या सर्व प्रोबॅबिलिटीचा ऍडिशन हा 1 बनला पाहिजे. पहा तुम्हाला हे समजलं, सर्व प्रोबॅबिलिटीचा ऍडिशन हा 1 बनला पाहिजे. कारण की श्युरिटी एक तर 0 फ्यूज नाही तर 1 फ्यूज नाही तर 2 फ्यूज नाही तर 5च्या 5ही बल्ब फ्यूज. आता याच्यामध्ये आपल्याला हे शोधायचं ॲटलिस्ट 1 विल फ्यूज. याचा अर्थ काय माहिती का, ॲटलिस्ट 1 विल फ्यूज म्हणजे कमीत कमी एक फ्यूज झाला पाहिजे. म्हणजे 1 फ्यूज, 2 फ्यूज, 3 फ्यूज, 4 फ्यूज, 5 फ्यूज हे चालतील सर्व, नाही का. तर मग सांगा बरं, यांचं सर्व प्रोबॅबिलिटीचं ॲडिशन शुड बी 1 मायनस 0 फ्यूज. 1 मायनस 0 फ्यूज म्हणजे काय रे, सांगा बरं. 0 फ्यूज म्हणजे 5 मधून 0 विल फ्यूज. 0 फ्यूज याचा अर्थ 5 मधून 0 फ्यूज. फ्यूज होण्याचा प्रोबॅबिलिटी 1 डिवाइड बाय 20 रेस टू दिस 0 आणि फ्यूज न होण्याचा प्रोबॅबिलिटी 19 बाय 20 रेस टू या दोघांचा डिफरन्स दॅट इज इक्वल टू 5. तर हे असं आहे. आता एनिथिंग रेस टू 0 हा 1च बनतो, हे पण इव्हन 1 बनतं. सो आन्सर आपला 1 मायनस ऑफ 19 डिवाइड बाय 20 रेस टू 5 आपला आन्सर आहे ॲक्च्युली लास्ट सबटाईपचा. आता मला तुम्ही हे सांगा की लाईक तुमच्या एंडवरती तुम्हाला हे काय कसं वाटत आहे, लाईक अवघड वाटत असणार आहे ना. समजत आहे की लाईक डिफिकल्ट वाटतं, काही कळवाल का जरा. मी तुम्हाला याचं प्रूफ सांगू का. पुढचे क्वेश्चन तर आपण करतच राहू तशी. मला असं वाटतं की याचं प्रूफ पण आपण कदाचित डिस्कस करू शकतो. मी ॲक्च्युली काल तुम्हाला हे सांगितलं होतं की एका लेक्चरमधून पाहून घ्या प्रूफ. हे आपण लाईव्ह पण लाईक आज डिस्कस करू शकतो असं वाटतं मला. थोडंसं जाईल अवघड बट काही हरकत नाही. पहा मी तुम्हाला करून दाखवतो. कारण की प्रूफ जर का व्यवस्थित समजेल ना तर आणखीन डेप्थमध्ये लाईक गोष्टी तुम्हाला व्यवस्थित क्लिअर होतील. पहा मी सांगतो आता. पहा काय टार्गेट आहे आपलं. मी काल तुम्हाला होतं की सांगितलेलं की लाईक हा फॉर्म्युला कसा यूज होतो. आपण हे डिस्कस करू की हा फॉर्म्युला आला कुठून. बघा आता समजा मुलांना कॉइन इज टॉस्ड, अ कॉइन इज टॉस्ड 5 टाइम्स. कॉइन जर का मुलांना 5 वेळेस टॉस केला गेला आणि आपल्याला शोधायचं काय माहिती का, फाइंड प्रोबॅबिलिटी ऑफ लाईक 2 हेड. 2 हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला शोधायची. फाइंड प्रोबॅबिलिटी ऑफ 2 हेड्स. 2 हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला शोधायची, बरोबर. कॉइन इज टॉस्ड 5 टाइम्स. कॉइन 5 वेळेस टाकण्यात आला. तर 5 वेळेस जर का कॉइन टाकला तर 2 वेळेस हेड म्हणजेच 3 वेळेस टेल पडण्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला शोधायची. तर मी इथे असं लिहितोय पहा की यार पहिलं हेड पडला पाहिजे अँड मीन्स मल्टिप्लिकेशन. सेकंड कॉइनवरती पण हेड पडला पाहिजे अँड मीन्स मल्टिप्लिकेशन. नंतर टेल पडला पाहिजे, परत नंतर टेल पडला पाहिजे, परत नंतर टेल पडला पाहिजे. एक तर असं झालं पाहिजे. पहा ना, 2 हेडचं डिमांड करतात ना, 2 हेड बाकी टेल. ऑर तुम्हाला 2 हेडची प्रोबॅबिलिटी शोधायची. तर मग पहिले पहा बरं, पहिला हेड पडला पाहिजे, मग नंतर टेल पडला पाहिजे, मग नंतर परत हेड पडला पाहिजे, मग परत टेल पडला पाहिजे अँड देन परत टेल पडला पाहिजे. ही पण पॉसिबिलिटी आहे एक. ऑर मीन्स अगेन ॲडिशन. मुलांना पहिला हेड पडला पाहिजे, दुसरा पण लाईक हेड पडला पाहिजे, तिसरा टेल पडला पाहिजे. सॉरी काय रॉंग केलं का मी, सॉरी. पहिला हेड पडला पाहिजे, दुसरा टेल पडला पाहिजे, तिसरा पण टेल पडला पाहिजे आणि मग चौथा हेड पडला पाहिजे आणि मग 5वा टेल पडला पाहिजे. ऑर मीन्स अगेन ॲडिशन. फर्स्ट शुड बी हेड, सेकंड शुड बी टेल, थर्ड शुड बी टेल, फोर्थ शुड बी टेल अँड देन फिफ्थ शुड बी हेड. तुम्हाला क्वेश्चन व्यवस्थित समजतो का पहा. आपला टास्क काय, कॉइन इज टॉस्ड 5 टाइम्स. कॉइननं मुलांना 5 वेळेस टॉस करण्यात आलेला आहे आणि त्यातून आपल्याला 2 वेळेस हेडचा डिमांड आहे. 5 वेळेस जर का कॉइन टॉस केला तर आपल्याला 2 वेळेस हेड पाहिजे, नाही का. 2 वेळेस हेड पाहिजे. 5 वेळेस कॉइन टॉस केल्यानंतर 2 वेळेस हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी शोधायची आपल्याला. सो सांगा बरं 2 वेळेस हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी. 2 वेळेस हेड कसे पडतात, पहिल्यांदा हेड, दुसऱ्यांदा हेड, देन टेल टेल टेल. फर्स्ट हेड, टेल, देन हेड, देन टेल टेल. हेड, देन टेल टेल, देन हेड, देन टेल. पहिला हेड, देन टेल टेल टेल, देन हेड. ऑर मीन्स अगेन ॲडिशन. पहिल्यांदा टेल, मग नंतर हेड. पुढच्या लाईनमध्ये लिहितो होतं, पहिल्यांदा टेल, देन नंतर त्याच्यानंतर हेड,
देन त्याच्यानंतर टेल, देन त्याच्यानंतर टेल, देन त्याच्यानंतर हेड. यार हे असं किती लिहित बसणार रे तुम्ही? खूप सारे केसेस येतात असं वाटतं मला. तुमच्या माहितीच तो हे असं वर्क करत असतं बरं. तुम्हाला जर का वाटत असेल ना की लाईक हे असं होत असतं का खरंच, तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल, छोटासा एक्झाम्पल देतो, स्मॉल स्केलवरती दाखवतो प्रूव्ह करून. समजा मुलांना कॉईन जर का 3 वेळेस टॉस केलं तर काय काय पडतं सांगा? हेड हेड हेड, हेड हेड टेल, बरोबर. देन हेड टेल हेड, देन हेड टेल टेल, बरोबर. देन टेल टेल टेल, देन टेल टेल हेड, देन टेल हेड टेल, देन टेल हेड हेड. एवढे सर्व पडतात की नाही? म्हणलं हा ओके. तर मला सांगा बरं, व्हॉट इज प्रोबेबिलिटी ऑफ 2 हेड्स? मुलांना 2 हेडची प्रोबेबिलिटी सांगा आता इथे मला पाहून. हे पहा, इथे 2 हेड आहेत, इथे 2 हेड आहेत, इथे 2 हेड आहेत. सो व्हॉट इज प्रोबेबिलिटी ऑफ 2 हेड? समजलं? प्रोबेबिलिटी ऑफ 2 हेड इज 3/8. पण मी तुम्हाला हे सांगतो की असं करण्याऐवजी मी असं केलं असतं. समजा प्रोबेबिलिटी ऑफ 2 हेड म्हणजे काय? पहिल्यांदा हेड पडला पाहिजे, दुसऱ्यांदा मे बी हेड पडला पाहिजे, आणि मग तिसऱ्यांदा टेल पडला पाहिजे. ऑर मीन्स ॲडिशन. पहिल्यांदा हेड पडला पाहिजे, दुसऱ्यांदा टेल पडला पाहिजे, आणि तिसऱ्यांदा हेड पडला पाहिजे. ऑर मीन्स अगेन ॲडिशन. पहिल्यांदा टेल पडला पाहिजे, दुसऱ्यांदा हेड पडला पाहिजे, आणि अगेन तिसऱ्यांदा पण हेड पडला पाहिजे. मला नाही वाटत आणखीन काही पॉसिबिलिटी आहेत 2 हेड पडण्याच्या. आता फर्स्ट टाइम हेड पडण्याचं प्रोबेबिलिटी 1/2 इंटू हेड पडण्याचं प्रोबेबिलिटी अगेन 1/2 इंटू अगेन टेल पडण्याचं प्रोबेबिलिटी 1/2. ऑर मीन्स ॲडिशन. हेड पडण्याचं प्रोबेबिलिटी मुलांना 1/2, टेल पडण्याचं प्रोबेबिलिटी अगेन 1/2, हेड पडण्याचं प्रोबेबिलिटी अगेन 1/2, अगेन ॲडिशन. टेल पडण्याचं प्रोबेबिलिटी 1/2, हेड पडण्याचं प्रोबेबिलिटी 1/2, अँड परत हेड पडण्याचं प्रोबेबिलिटी 1/2. सो 2 इंटू 2 इंटू 2 इज 8, देन 8, देन अगेन 8. बरोबर. सो 1/8, 1/8, 1/8 इज ॲक्च्युली 3/8. Yes, students. सो आन्सर इज 3/8, नाही का? असं पण तो 3/8 आला होता ना. सो असं वर्क करत असतं, काही प्रॉब्लेम नाही. आय होप तुम्हाला लाईक हे समजलं. आता पहा, आपलं काय चालू होतं माहिती का? आपण 5 कॉईन टॉस केले होते. किती? 5 कॉईन टॉस केलेले. आणि या 5 कॉईन टॉस केल्यानंतर 2 हेड पडण्याची प्रोबेबिलिटी हा आपल्याला एक डिस्कशन होतं. मग 5 वेळेस जर का कॉईन टॉस केला आणि त्यातून 2 हेड पाहिजे असतील तर पहिला हेड, दुसरा हेड, बाकी टेल. फर्स्ट हेड, सेकंड टेल, देन हेड, देन बाकी टेल. हेड, देन टेल, देन टेल, देन हेड, देन टेल. म्हणजे असे खूप सारे केसेस असू शकतात असं वाटतं मला. पण मला एक गोष्ट नोटीस होती की लाईक याची जी व्हॅल्यू आहे ना, ही पी ऑफ एच इज पी ऑफ एचचा होल स्क्वेअर एवढी आहे. पी ऑफ टी इज पी ऑफ टी होल क्यूब, नाही का? हे असं आहे, असं मला दिसतं इथं, कारण की हा 3 वेळेस येतो ना. आणि इथे पण जर का नोटीस कराल तर पी ऑफ एच इंटू अगेन पी ऑफ एच हे 2 वेळेस येतं, म्हणजे पी ऑफ एचचा होल स्क्वेअर. पी ऑफ टी असं 3 वेळेस येतो म्हणजे पी ऑफ टीचा होल क्यूब. लाईक हर एक केसमध्ये, बरोबर, हर एक केसची जे लाईक मल्टिप्लिकेशन आहे ती एवढीच बनणार आहे. आता मला फक्त एवढंच करायचं आहे पहा की असे 1 2 3 4 5 6 असे किती केसेस आहेत हे जर का मी शोधीन ना तर माझा आन्सर झाला. एका केसचा मल्टिप्लिकेशन हा आहे इंटू नंबर ऑफ केसेस. इंटू व्हॉट? नंबर ऑफ केसेस. आता नंबर ऑफ केसेस किती होणार हा जस्ट मला एक डाऊट आहे. तर कोणी सांगू शकतं का की नंबर ऑफ केसेस किती होणार? एनी आयडिया? नंबर ऑफ केसेस असे, बरं तुम्हाला हे तरी समजतं का की हे नंबर ऑफ लाईक केसेस आहेत इथे, तर काय शोधायचं हे समजतं ना तुम्हाला? असे किती केसेस बनतील असे पुढे जाऊन, नाही का? मला काय वाटतं माहिती का, केसेस काय आहेत माहिती का? पी ऑफ एच हे 2 ऑब्जेक्ट आहेत. पी ऑफ टी हे 3 ऑब्जेक्ट आहेत. सो टोटल देर आर 5 ऑब्जेक्ट्स अँड वी नो दॅट 5 ऑब्जेक्ट्स कॅन बी अरेंज इन 5 फॅक्टोरियल वेज. बेसिकली आपण काय करतोय माहिती का, हा पी ऑफ एच इथे टाकतोय, पी ऑफ टी तिथे टाकतोय, म्हणजे हे 5 जण जे आहेत ना त्यांनाच एकमेकांमध्ये अरेंज करतोय. मग किती अरेंजमेंट होतील तेवढे केसेस बनतील. पहा, ही अरेंजमेंट आणि ही अरेंजमेंट वेगळी. सो म्हणून तो केस बनलाय ना तो. सो 5 ऑब्जेक्ट्स कॅन बी अरेंज इन 5 फॅक्टोरियल वेज, बट आउट ऑफ विच these 3 ऑब्जेक्ट्स आर आयडेंटिकल, पी ऑफ टी. सो 3 ऑब्जेक्ट आयडेंटिकल असल्यामुळे डिवाइड बाय 3 फॅक्टोरियल, आणि हे पण 2 ऑब्जेक्ट आयडेंटिकल असल्यामुळे डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल. हे असं आपल्याला करायला लागतं मुलांना.
सो हा जो 5 फॅक्टोरियल आहे ना, आता बघा हे आन्सर आलं आपलं नाही का. पण मी काय म्हणतो, समजा आपण आपल्या फॉर्म्युलाने केलं तर, म्हणजे 5 वेळेस कॉईन टॉस केला आणि 2 वेळेस हेड पडण्याचं डिमांड आहे ना तुमचं, म्हणजे 5 वेळेस कॉईन टॉस केला आणि त्यातून 2 वेळेस हेड पडण्याचं लाईक तुमची इच्छा आहे. सांगा हेड पडण्याची प्रोबेबिलिटी इज पी ऑफ एच. हेड पडण्याची प्रोबेबिलिटी रेस्ट टू बार हा 2 करत असतो आपण. टेल पडण्याची प्रोबेबिलिटी बी पी ऑफ टी. रेस्ट टू बार या दोघांचा डिफरन्स करत असतो आपण 3. And what is 5c2? 5 factorial divided by दोघांचा difference, that is 3 factorial into this 2 factorial. बरोबर ना? That means p of h चा whole square and p of t चा whole cube. आता बघा बरं हे कम्पेअर करून दोघे एक्झॅक्टली सेम दिसतं मला इथे. 5 फॅक्टोरियलला 5 फॅक्टोरियल, 3 फॅक्टोरियलला 3 फॅक्टोरियल, 2 फॅक्टोरियलला 2 फॅक्टोरियल, पी ऑफ एच होल स्क्वेअर, पी ऑफ एच होल स्क्वेअर, पी ऑफ टी होल क्यूब, पी ऑफ टी होल क्यूब. पूर्णपणे सेम. सो हे बॅकएंडला हे असं वर्क करत असतं. तुम्हाला माहिती का हे लाईक 2-2, 3-3 वेळेस पाहायला लागेल ऍक्च्युली. पाहायला लागेल, थिंक करायला लागेल व्यवस्थित, टाइम इन्व्हेस्ट करायला लागेल याच्यावरती. तर मग जाऊन थोडंसं हळूहळू समजायला लागेल की हा फॉर्म्युला कुठून आला किंवा कसा आला. आय होप थोडं बहुत क्लिअर असेल. तर मी एक काम करतो, आणखीन एक क्वेश्चन घेतोय आता जस्ट. क्वेश्चन नंबर 6 ना. क्वेश्चन नंबर 6 घेतोय पहा मी. पार सी क्वेश्चन नंबर 6 काय म्हणताय. अ बॅग कन्सिस्ट ऑफ 10 balls each marked with one of the digits 0 to 9. म्हणजे 10 बॉल आहेत ना, तर तिथे मार्किंग काय माहिती का त्या बॉलवरती 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 असे 10 बॉलवरती असे 10 मार्किंग्स आहेत. 10 बॉलवरती असे 10 मार्किंग्स आहेत. ठीक. इफ 4 balls आर ड्रॉन, 4 बॉल काढले गेले समजा, 4 बॉल काढले गेले विथ रिप्लेसमेंट. काय विथ रिप्लेसमेंट म्हणजे परत वापस ठेवायचं, ते परत वापस ठेवायचं नाही का. सो व्हॉट इज द प्रोबेबिलिटी दॅट नन इज मार्क्ड विथ डिजिट 0. 4 बॉल्स काढले ना आपण, एकदाच नाही काढले, विथ रिप्लेसमेंट काढले. म्हणजे एक बॉल काढला, परत तो वापस ठेवला, बरोबर. परत दुसरा बॉल काढला, परत तो वापस ठेवला, परत तिसरा बॉल काढला, परत तो वापस ठेवला, परत चौथा बॉल काढला, परत तो वापस ठेवला. म्हणजे एक्सपेरिमेंट हा बॉल काढण्याचा आहे. आणि हे असं 4 वेळेस झालेलं आहे. म्हणजे एक एक एक्सपेरिमेंट असं नंबर ऑफ टाइम्स होत असतो नाही का. म्हणूनच बायनोमियल वापरतो आपण. व्हॉट इज द प्रोबेबिलिटी दॅट नन इज मार्क्ड विथ डिजिट 0. हे बघा, प्रोबेबिलिटी ऑफ नन इज मार्क्ड विथ 0 म्हणजे काय माहिती का मुलांना, 0 मार्क असलेला एक पण बल्ब आला नाही, सॉरी एक पण बॉल आला नाही. 4 बॉल काढलेत, 4 मधून 0 बॉल 0 मार्क असलेले आलेत. 0 बॉल 0 मार्क असलेले आले, याचा अर्थ एक पण 0 मार्क असलेला आला नाही. तुमच्याकडे 2 वेज, तुम्ही याला असंही लिहू शकता, 4 मधून 4 बॉल हे अदर दॅन 0 आले, मीन्स नन इज मार्क विथ 0, मीन्स अदर दॅन 0 आले, असंही लिहू शकता तुम्ही. पहा, 4 मधून 4 बल्ब अदर दॅन 0 मार्क असलेले आले. सांगा बरं, अदर दॅन 0 मार्क असण्याची प्रोबेबिलिटी काय, किती येते असे टोटल 90 डिवाइड बाय टोटल 10 रेस्ट पॉवर 4. बरोबर. अदर दॅन 0 मार्क असलेले आलेत नाही का, 4 मधले 4ही अदर दॅन 0 मार्क असलेले आहेत. सो अदर दॅन 0 मार्कवाल्यांची प्रोबेबिलिटी इथे. आता इथे काय, 0 मार्क असण्याची प्रोबेबिलिटी इज 1/10 रेस्ट पॉवर दोघांचा डिफरन्स दॅट इज 0. सो 4c4 मीन्स 4 फॅक्टोरियल डिवाइड बाय दोघांचा डिफरन्स दॅट इज 0 फॅक्टोरियल इंटू दिस 4 फॅक्टोरियल. आणि हा जो आहे ना 9 डिवाइड बाय 10 रेस्ट टू पॉवर 4 मी इथे लिहितोय सरळ सरळ, आणि एनिथिंग रेस्ट टू 0 हा 1 बनत असतो, हे पण कॅन्सल. सो आन्सर 9/10 रेस्ट टू पॉवर 4 बनतो. अरे काय म्हणता मुलांना.
कसं चालू आहे? येस, खुशी, खुशी, साक्षी, वेदांत, श्रावणी, सिद्धी, स्वराली, स्वरांगी, तनिष्का, तनिष्क. काही जाते का डोक्यात की अवघड, लाईक हेवी आहे थोडंसं, की मलाच वाटत आहे की तुम्हाला हेवी जातं आणि तुम्हाला इझी जातं? असंही होऊ शकतं. तुम्ही कळवा मला तुमचा काय एक्सपिरियन्स आहे. थोडं हेवी वाटत आहे सर. आहे ना? ठीक आहे. पण थोडंसं थिंक करायला लागेल बरं इथं. बेसिकली तुम्हाला टाइम इन्व्हेस्ट करायला लागेल. ॲक्च्युली टाइम इन्व्हेस्ट करायला लागणार आहे तुम्हाला याच्यावरती. गोष्टी डायजेस्ट करण्यासाठी, गोष्टी समजून घेण्यासाठी. आता हे कसं आहे माहिती आहे का, LPP असं होतं की लाईक एका तासाचं लेक्चर एका तासातच पाहून व्हायचं किंवा नोट्स काढून व्हायच्या. पण हा तसा नाही आहे. हा एका तासाचं लेक्चर कदाचित तुम्हाला 2 किंवा 3 तास इन्व्हेस्ट करायला लागतील नोट्स वगैरे प्रॉपर काढायला. खैर मी जास्त आणखीन काही पुढे जात नाहीये, थांबवतो थोडंसं, अदरवाईज आणखीन हेवी नको व्हायला. तर मी तुम्हाला टास्क देतो पहिले. पहा टास्क काय देतोय सांगतो मी तुम्हाला. आपला काल एक लेक्चर झालेला आहे आणि आज एक लेक्चर झालेलं आहे, नाही का, असे 2 लेक्चर झालेले आहेत बायनोमियल डिस्ट्रीब्युशनची. तर तुम्ही एक काम करा, हे दोन्ही लेक्चर तुम्ही परत पहा, रिपीट पहा, ठीक आहे ना. त्याचे नोट्स काढा, रिपीट पहा, त्याचे नोट्स काढा, नोट्समधून स्टडी करा. बट नोट्स लवकर काढायचं ट्राय नका करू, लाईक गोष्टी समजून नोट्स काढा, ठीक आहे. आता हे दोन्ही लेक्चर्स तुम्ही पाहाल ना, त्यानंतर ॲप्लिकेशनवरचा पण व्हिडिओ पाहावा. तर ॲप्लिकेशनवरती पण ना, लाईक बायनोमियलचा व्हिडिओ आहे बोर्डवरतीचा, नाही का, डिजिटल बोर्डवरतीचा. त्यात पण सेमच एक्सप्लेनेशन आहे तसंही, पण तरी पण लाईक थोडंसं लाईक काय बोलतात की वेगळ्या स्ट्रक्चरमध्ये व्हिडिओ पाहताय, तो पण व्हिडिओ पाहावा. तर आणि मग त्याच्यानंतर उद्याच्या लेक्चरमध्ये प्रेझेंट राहा. क्लिअर आहे सर्वांना हे? येस सर. ठीक. येस सर. चलो व्यवस्थित प्रिपेअर करून याल. आज थोडंसं सोडून देतो लवकरच, कारण की आणखीन पुढे पुढचे सम्स आज नको घ्यायला. तुम्ही थोडंसं व्यवस्थित वाचून रिवाईज करून समजून या, मग पुढे कंटिन्यू करूया, ठीक आहे. कारण की जस्ट एक छोटंसं पॉज मारतोय. कधी कधी टाइम द्यायला लागतो गोष्टी समजून घेण्यासाठी, सो तो टाइम देतोय मी आता, बाई काही नाही. तसं तर एका एक्सरसाइजचाच लेसन आहे, संपवायचं बोललो तर मला लाईक 2 लेक्चरमध्ये पण संपवता आलं असतं. पण याला 5-6 लेक्चर आपण लावूया, हळूहळू घेऊया. येस खुशी, लिनियर प्रोग्रामिंगचा PDF ठीक आहे, ग्रुपवरती करतो. चलो गाईस, सो सेशन थांबवतो आता. बोलणार आहे. अपलोड करताना हां अपलोड करतो ना लगेच. चलो गाईस, सो बाय एव्हरीवन, गुड नाईट.